दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतील अभियंता विरुद्ध मनसे या वादानं आता भीषण रूप घेतलंय। सामूहिक राजीनाम्यानंतर अभियंत्यांनी आता पालिकेच्या इमारतीखाली हल्लाबोल आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। तर इकडे दादरमध्ये काही नागरिकांनी अभियंत्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे। मनसेच्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांसाठी अभियंत्यांना जबाबदार धरत एका अभियंत्याच्या हाती फलक देऊन आंदोलन केलं होतं। त्या फलकावरती मुंबईतल्या खड्ड्यांना अभियंते जबाबदार असल्याचं म्हटलं होतं। त्यावरून अभियंते आक्रमक झालेत। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक करण्याची तसंच त्यांचं नगरसेवक पद रद्द करून त्यांच्यावर निवडणूक लढण्यास बंदी घालण्याची मागणी पालिका अभियंत्यांच्या वतीनं केली गेली आहे। दरम्यान या प्रकरणी दोघांविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांना अटक होण्याचीही शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणी मनसेचे नगरसेवक आणि गटनेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याशी माझानं बातचीत केली आहे। संदीप, ज्या प्रकारची तुमच्यावर एक केस झाली आहे 341 आणि 506 अंतर्गत या कलमाखाली शिवाजी पार्क पोलिसमध्ये तुम्ही दोघांविरुद्ध केस झाली आहे, आता अटक होण्याची दाट शक्यता आहे? नाही, आम्ही काय अटके बिटकेला घाबरत नाही। पहिली गोष्ट, याच्या खूप केसेस आमच्यावर आहेत। विषय असा आहे की आम्हाला अटक करून खड्डे बुजणार आहेत का, आणि आम्हाला अटक केली तर आम्ही तर वेळ घेणार नाही। हे आमचं धोरण खूप क्लिअर आहे। त्यामुळे पोलिसांनी अटक करताना 10 वेळेला विचार करावा आम्हाला अटक करताना। 4200 अभियंत्याचा निव्वळ इगो सॅटिस्फाय करण्यासाठी पोलीस ही कारवाई करणार असतील तर जनतेच्या इगोचं काय? जी जनता त्या खड्ड्यात चालली आहे त्या जनतेला इगो नाही। अभियंत्यांना तुम्ही फळक घेऊन उभं करणार काय पुढे या घटनेनं? 10 दिवसात नाही केलं तर अभियंत्यांना तर उभे करू, वेळ पडली तर आयुक्ताला पण उभे करू खड्ड्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट, जे अधिकारी या खड्ड्याला जबाबदार आहेत त्यांना कधी अटक करणार? ह्यांच्यावर 467 म्हणजे फोर्जरी आणि 420 म्हणजे फसवणूक याखाली गुन्हे दाखल करायला पाहिजेत अभियंत्यांवर। तुम्ही खड्डे बुजवण्याचे जे तुमचं काम होतं ते केलं ना, तुम्ही जनतेची फसवणूक केली तर 420चा गुन्हा दाखल नाही होत। अभियंत्यांचं म्हणणं आहे की यासाठी नगरसेवक जबाबदार आहेत जे खड्डे पडतात त्याच्यामध्ये। मग त्यांची जबाबदारी काय आहे? कसला पगार घेतात हे तरी त्यांनी एकदा सांगावं। सगळ्या गोष्टीला नगरसेवक जबाबदार, मग अधिकारी कशाला? मग नगरसेवकांना पगार चालू करा ना इंजिनियरचे, मग आम्ही घेतो जबाबदारी। टेक्निकल माणूस कोण आहे? शेवट त्या खड्ड्यामध्ये कुठलं मटेरियल भरलंय, काय आहे, कुठलं आहे, हे टेक्निकल माणूस इंजिनियर आहे ना, मग तो जबाबदार ना त्याला। परंतु ज्या प्रकारचं तुमच्या आता केस झाले त्यांचा आरोप असा, अभियंत्यांचा युनियनचा आरोप असा आहे की तुम्ही त्यांना रस्त्याची पाहणी करण्यासाठी बोलवलं, अशा फसवणूक केली आणि त्यानंतर मग त्यांना अशा प्रकारची त्यांना जी लाज निर्माण करणारी जे कृत्य आहे ते तुम्ही केलं। आता त्यांना जर लाज वाटते तर त्यांनी कामं करावीत ना। मग आम्हाला लाज वाटते, शाखेमध्ये बसलेले लोक आम्हाला विचारतायत रोज तुम्ही काय करताय तिकडे, तुम्ही काय नुसतं बोंबलताय, नुसतं मीडियामध्ये येऊन बोलताय का? तुम्ही येऊन आम्हाला विचारता, त्यावेळेला आम्ही चर्चा करतो, सगळं फक्त तेच चाललेलं आहे। तुम्ही कामं करा ना, मग लाज वाटते तर, बदनामी वाटते तर तुम्ही कामं करा। अभियंता काम नाही करणार अशा प्रकारचं त्यांनी आव्हान केलेलं आणि आता काम नाही केलं। माझं म्हणणं की आयुक्तांनी काल ज्या पद्धतीने परस्पर राजीनामे परत पाठवले 4200 रॉयलचे, आयुक्त सर्वात दोषी आहेत, त्यांनी ते राजीनामे महापालिका सभेमध्ये ठेवायला पाहिजे होते, म्हणजे सर्व पक्षाची भूमिका कळली असती काय आहे ते, आणि त्यानंतर आयुक्तांनी निर्णय घ्यायला पाहिजे। आयुक्त स्वतःला जास्त शाणे समजतात म्हणून त्यांनी हे केलेले धंदे महासभेत आणायचे होते सगळ्या 4200चे, आणि एक पेपरला ॲड दिली तर लाईन लागेल इंजिनियर लोकांची महापालिकेत काम करायला। 7वा वेतन आयोगाचा पगार आहे।